गाईज बस आले, मी चालतोय. ऊन बघा भाई, मस्त व्ह्यू मस्त वाटतंय, पण उन्हाने भकास असं वाटतंय भाई. तापतो 2 मिनिटात तापलो घरातून. इथं फक्त जायचं मला. बस आले, बस आली, बस वाटतं आली, बस आली, बस आली. लेट्स गो. हो आपली बस आली. नाही तो डोक्यावर कोणाच्या कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो आता मॅचेस वगैरे संपलं सर्व काय मी कालच्या ब्लॉगमध्ये ते काय सांगितलं. सो आता बॅक टू जर्नी आहे. ऊन खूप आहे बघा यार, इकडं पण बघा बराच ऊन, गरम वाफा, बेकार वाटतं. तरी इथं बरं आहे की थोडेसे झाड वगैरे घरासमोर थंड वाटतं, आणि घरात आतमध्ये ती मस्त पॅकिंग केलेलं, म्हणजे दरवाजे वगैरे खिडकी वगैरे लावलं, फॅन वगैरे लावलं, ए सीची गॅरेज, मस्त कूल होतं, मस्त चिल आहे. आता मी बसची वाट बघतोय, बस येईल, बसनी मग स्टेशन ट्रेननी मग तिकडे तसं चाललं. आता ट्रेन पण लेट्स आहेत, त्याच्यामुळे एक बेनिफिट आहे. तर विचार चालू आहे कोणती ट्रेन भेटेल, बघूया कसं काय होतं ते. आणि आज आहे संडे, सो गर्दी तर भेटेलच ऑब्वियसली. बघूया कसं जाणं होतं आहे. बसचीच वाट बघूया, पहिली बस येते का आणि मग निघूया. गाईज बस आले, मी चालतोय. ऊन बघा भाई, मस्त व्ह्यू मस्त वाटतंय, पण उन्हाने भकास असं वाटतंय भाई. तापतो 2 मिनिटात तापलो घरातून. इथं फक्त जायचं मला. बस आले, बस दिसते वरती जाताना, मग येते ना ती खाली, सो त्यासाठीच चाललो आहे भाई. बस आले, फक्त ट्रेन भेटली पाहिजे. एक लेट झाले ट्रेन, दिवा पॅसेंजरची लेट असते ती. जरा मी पोचल्यावरती आलो तर बरं होईल. जास्त लेट झाली तर मग काय मांडवी वगैरे बघूया, जी गेल्यावरती समजेल. बससाठी जाऊया. चला 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 चला. ऊन एवढं आहे ना की खरं सांगू कोणच बाहेर पडत नाही उन्हातून. बससाठी थांबलो बघा, कोण दिसतंय का इकडे? कोणच नाही भाई, वैतागतं सगळे. म्हणून मी तापलो 2 मिनिटात, एवढं सगळं तापलो भाई. एक साईड वारा वगैरे सुटलं, बट आली बस वाटतं. आली बस आली, बस आली. लेट्स गो. हो आपली बस आली. ट्रेन एक गेली, दुसरी ट्रेनसाठी आता वाट बघायची बाई. ऊन खूप आहे. स्टेशन दिवा ट्रेन गेलं तर मांडवीसाठी वाट बघायची. मांडवीची तिकीट आहे. ट्रेन लेट आहे. लेट म्हणजे 1 तास लेट आहे सांगतात. इकडं पुढं जाऊन ऑलरेडी बसतो, कोण नाही जास्त गर्दी. तर स्टेशन हा मालगाडी लागली यार. 5-10 मिनटं आधी गेली ट्रेन, नाही तर भेटली असते. अशी गर्दी कमी आहे. बघूया कसं काय गर्दी भेटते का मांडवीला. नाही तो डोक्यावर कोणाच्या कळत नाही त्यांना, आपलाच नाही तर काय. जरा उठलं तर आतमध्ये जाऊ शकतो. इकडनं पण भरपूर बसले ते तिकडनं उठली सगळी. बोलते ना तिकडनं, आर तिकडनं घुसली तर तिकडनं उठली. रिक्षा भेटले, आली धावपळ झाल्यावर हालत खराब आहे. टोटली पनवेलपर्यंत मी उभा राहून आलो. बसायला नाही नको मला. पनवेलला येऊन थोडंसं बसायला भेटलं. थोडं पाय दुखत होता आणि
पण गर्दी आहे सगळं. घरी जाऊया. घरी जाऊ सगळं. हालत खराब. रॉकी बघा धुळीनी वाकलाय धुळीनी. आई त्याला तिकडे लावलं तरी धुळीन मग ते इकडे लावलं तरी धुळीन मग विशेष वेगळं झालं त्याला. चला आपण घरी जाऊया. फ्रेश वेश वगैरे आहे. लिफ्ट नशीब आहे लिफ्ट आहे. पाय खूप गेलेत कामातून या कंटिन्यू बसून असल्यामुळे सॉरी बसून होतो उभं राहिल्यामुळे बाई पाय खतम झाले नेक्स्ट लेवलला बाई. सो गाईज खूप थकलो आहे. म्हणजे इकडून जाण्याची ट्रॅव्हलिंग तिकडं त्याच दिवशी गेल्या संध्याकाळी झोपलो पण नाही. डायरेक्ट जत्रेनंतर सकाळी येऊन झोपून लगेच उठून मॅच दिवसभर उन्हात गेम. परत आजची ट्रॅव्हलिंग सर्वात खतरनाक होती. खेड टू पनवेल मी कंटिन्यू उभं राहून होतो. हालत खराब झाली बाई. मग मी थकलो आहे आता झोपतोय. ब्लॉग पण एंड करतोय. आजचा ब्लॉग माहीत नाही कसं शूट झालं काय झालं आहे. पण माझ्याप्रमाणे जेवढा करता येईल तेवढा मी केला ट्रेनमध्ये वगैरे. सो हा ब्लॉग मी एंड करतो आणि उद्यापासून अजून नवीन चॅलेंजेस किंवा काही ना काहीतरी आणण्याचा प्रयत्न करेनच. सो हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.